गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे एकविरेला आणि ट्रेनमध्ये चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आपण जातो काय आणि तयारी झाली आहे. तर वाजले आता 5 वाजले आता सकाळचे. तर आपली 7:30ची ट्रेन आहे आणि ते आपल्या कल्याणवरून आहे. त्यानंतर ती डायरेक्ट 8 पावणे 9पर्यंत ती लोणावळ्याला पोहोचेल. लोणावळ्यावरून आपल्याला दुसरी एक ट्रेन पकडून मग पुढे जायचं आहे. तर भेटूया पुढे. तर काहीच आता पहिले आपण चाललोय मंदिरामध्ये आपल्या, कारण की कधी पण आपण निघताना पहिले आपलं खंडोबाच्या मंदिरात जातो. तर मंदिरात चाललो आपण. इलकोड जय मल्हार, इलकोड जय मल्हार. तर भेटूया पुढे. आता आपलं कोकण तुम्हाला दाखवतो पुढे. बाय. स्टेशनला पोहोचलो काहीच. तर आता स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर म्हणजे गाडी आपण मागेच लावली आहे, कारण की आपण इथे पार्किंग करू तिथे ठेवली गाडी दोन्ही पण. आणि आता आम्ही निघलोय. मागे रोहित सर आणि माझ्यासोबत ही आहे नितू बघा, आणि पुढे दिदी चालली. तर भेटूया, कारण की आता एकाला गेलो भेटतो, कारण की आम्हाला टाइम झालाय. इथून गाडी भेटली पाहिजे लवकर, तर पोचतो. भेटू पुढे. आता आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे. तर 60 रुपये तिकीट आहे इथून लोणावळा. येताना तिकडे बरं तिकीट काढायला लागेल. तर भेटूया पुढे. आता आपण पोहोचलो कल्याणला. तर बघू शकता इथं आम्ही सगळे उभे. तर अजून आपली ट्रेन लागली नाही. तर आपली ट्रेन लागेल तेव्हा आपण ट्रेनमध्ये बसू आणि भेटूया पुढे. आपली ट्रेन आलेली आहे. गाडी थोडी डिले झाली आहे. तर भेटू. काहीच बघू शकता आम्ही आता ट्रेनमध्ये तर बसलो आहे, पण आमचं एकच शेड होता, एकच बसायला भेटलं आहे. बाकी आम्ही उभेच आहे. तर सकाळ वातावरण किती धुकं ते पडलं आहे आणि ते गाडी पूर्ण भरली आहे तसंच. तर भेटू आपण पुढे. आपली गाडी पण निघली आणि आपण पोचले लोणावळ्याला. तर असं पण निघतोय आणि रोहित आणि ते पुढे आम्हाला टाईम झाला, म्हणजे आमची एक गाडी मिक्स झाली. तर भेटूया आता आपण दुसऱ्या ट्रेनला जाणार आहे. इथून आता मलोली जायचं. मलोलीवरून मग आपल्याला रिक्षा करून आपण भेटू पुढे. बाय बाय. सो काहीच. तर आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. हे बघा आपली लोकल भेटले आता, आणि लोकल आपण मलोलीपर्यंत भेटेल. तर मलोलीला गेल्यावर भेटू मला. बाय. आता आपण पोहोचले मरोळी स्टेशनला आणि इथून आता आपण रिक्षा करून जाणार आहे कार स्टेशनला, म्हणजे कारला डोंगराला. आता तिथे बघू रिक्षाचं कसं काय राहू. तर हे बघा यांची इथं काय म्हणजे मेकअपचे गार्डन, कारण की ट्रेनला सगळ्यांची मेकअप झाली चालले. तर त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट निघू रिक्षा करून, आणि मग तिथे जाऊन आता आम्ही नाश्ता वगैरे जेवण करणार आहे. तर भेटूया आपण पुढे. तर काहीच. तर आता आम्ही पोहोचले मरोळीवरून. आता चाललोय आम्ही. रिक्षा केली मरोळीवरून आणि सगळे बसलो आम्ही एका रिक्षामध्ये. रोहित पुढे बसले, आम्ही सगळे मागे बसलोय. आणि इथून डायरेक्ट आता हे रिक्षावाले तो आपल्याला ते पहिले 250 बोलले होते, पण आम्ही 200 मध्ये फिक्स केलं. आणि मागच्या वेळेस आलतो तेव्हा आम्ही 150 रुपये दिलेले. आता 50 रुपये आम्ही एक्स्ट्रा देतोय. भाव वाढले बोलतात. आणि त्यानंतर मग आता आपल्या 5 सोडणार आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण विचारून घ्या. आणि 200 वरती 1 रुपये पण देऊ नका, कारण की 200 रुपये फक्त घेतात. कसं 150 जास्तीत जास्त 150 ते 200 रुपये घेतात. तर भेटूया आपण पुढे. तर बाय बाय. तर काहीच आपण पोहोचलोय बघू आता. तर आता आम्ही आलो इथे जेवायला. तर नंतर आम्ही इथून चढा चालू करणार आहे. तर हे बघा याने द्यायला लावले. आपण दूध खाली मागवले जाऊ घेतले वेळ. हां ते प्लेट घेऊन आले ते, पण जाऊ दे. तर आम्ही सगळं आणलेलं. तर भेटूया आपण डायरेक्ट वरती. बाय बाय. काहीच. तर आता आपलं झालं सगळं जेवण वगैरे झालंय. आणि आता आम्ही निघणार आहे वरती चढायला. ऊन खूप पडलाय. तर आमचं इथे चाललंय का थोडं थांबूया, पण थांबलो तर परत घरी जायला लेट होईल. तर जाऊ दे, आम्ही चढतो असती थोडं बसत जाऊ, कारण की ऊन पण जाम तापलंय आणि बोरं आपल्यासोबत बाकी बोरं आहेत म्हणून.
बाकी पोर आहेत ना काही नाही. तर हे बघा सगळं झालं जेवण. तर आता आपण निघतोय. तर भेटूया पुढे. बाय बाय. तर काहीच बघा आपला पहिला पायथन मंदिर आहे. आता चाललं मग आतमध्ये पाय पडायला. तर आतमध्ये आलो आम्ही बघत तर काहीच पहिली पायरी आणि आता आम्ही केलं चढायला चालू. तर बघा चढायला चालू केलेलं आम्ही आणि दोघे पुढेच बाकी आपले आहेत मागे पब्लिक. तर आपल्याला जायचं आहे खूपच वरती आहे, जास्त पण वरती नाही. तर आपण पोहोचूया तर तिथे पुढे. तर काहीच आमच्या हात बघ बघता आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे. अजून आम्ही तिघं चौघजणच आहे, बाकी दिद्या आणि घाली आहेत. बघा हे डोफ्यानं जायचं नवस बघा किती अवघड असतो. पूर्ण डोंगर डोफ्यानं चालून जायचं, खाऊन नाही आहे. तर भेटू आपण नंतर. काहीच हे आत्ता आली 5 मिनिटानंतर आले ते. तर हलदी जे हवं बघा दोघींची पण कसं वाटतं. तर जाऊया वरती. काय फॉरेनर पण आहे, हे फॉरेनर पण आपले काहीच आपण पोचले 5 पावल्यावर. इथून आपण ओटी घेतली आणि गर्दी तर खूप वाटते. तर इथं पण तिथं काहीतरी घेते. तर आपण डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये. तर भेटूया पुढे. तर काहीच फायनली आपण आईच्या दरबारात आलेलो. तर बघू शकता. तर इथे तर भेटू आपण डायरेक्ट मंदिराच्या इथे. आता आपण पोचलो एक मंदिराच्या इथे. बघू शकता इथे. तर आता एक मंदिर बघू. जर देवीचं दर्शन द्यायला भेटलं मोबाईल तुम्हाला पण देतो. तर बघूया पुढे. इथे पैसे दिल्याशिवाय वाजवत नाही काका. काका वाजवा. काका बोलतो पैसे दिल्याशिवाय वाजवत नाही बोलतो. तर फुल गर्दी आहे काही बघू शकता. ते आपले सगळे ट्रस्टी आहेत. लागल्यानं अंगानं घुमाला पायाचा जागर मांडीला. हे लागल्यानं अंगानं घुमाला पायाचा जागर मांडीला. घुंगारू वाजू दे बाई घुंगारू वाजू दे. काही आता आपण व्हिडिओ घेतलेली लागला बेकार. बाबा बाबा बोला. तर आपल्याला झालं दर्शन. दिदी आहे मागे येते ती पण. तर आपण सगळं झालं. तर भेटू खाली जाऊन कारण की माझ्या पायाला लागलं आहे बेकार. तर भेटू थांबा. तर आता सगळी पब्लिक जाम आता वाढत चालली. तर बघू शकता पब्लिक खूप वाढत चालली कारण की आता काय हे नाही राहिलं म्हणून. ऊन पण वाढतोय. यांनी लिंबू पाणी प्यायला घेतलं. तर भेटू आपण पुढे. आम्ही चाललो आहे परत घरी. आता तर थोडा लिंबू पाणी पितो एनर्जी येईल चालायला कारण की काम पाहिजे. तर बघा इथे पण सगळ्यांनी घेतले लिंबू पाणी. एक तर मनाने पण घेतलं आहे. ते दिदी घेते अजून. भेटू आपण पुढे. तर बघा इथे पण यांनी गोळा खायला घेतलाय. थोडा खाली आलो आम्ही आता म्हणजे ऑलमोस्ट खाली चालू आहे. 4 म्हणजे 2 मिनटं आम्ही पोचू आता खाली. तर मी पण गोळा खायला घेतो. आधा घेतलाय आधा इथे खालाय. तर बाबा काते कुठं बोलतो ए तूने मग खाला यायला हाँ ज़्यादा बोल रही है क्या. हाँ दो क्या खर्चा बनी जास्ती बोलते. तर भेटू पुढे. आता आम्ही निघालो पुढे जायला. तर आता आम्ही डायरेक्ट इकडनं कारल्यावरून डायरेक्ट रिक्षा केली आपल्या लोणावळ्याला. आम्ही आता डेपोवर चाललो आहे कारण की आता जाताना आम्ही
एसटीने चाललो आहे डायरेक्ट कल्याणवरून डायरेक्ट डोंबिवली. बघा हे झोपले, इथे झोपले, माझ्या अंगावरही झोपले, तिकडे तो झोपलाय. रोहित आणि मी फक्त जागे. बघा आम्ही दोघंच जागे बाई, कोणी सगळे झोपलेत. तर भेटूया पुढे. आमचा प्लॅन चेंज झालाय. तर आम्ही एसटी जाणार होतो, एसटी पनवेलपर्यंतच आहे, पनवेलला आहे, कल्याणला नाही आहे. तर मग आम्ही प्लॅन चेंज करून परत इथे आलो लोणावळ्याला. तर आता आपली ट्रेन येते, इथं लागलेलं आहे. तर ट्रेन आल्यावर बघू, बसायला भेटलं तर ठीक आहे. येताना पण आपण आमचे रिलेशन नाही झाले म्हणून तात्काळमध्ये आमचं बघूया आता पुढे काय होतं ते. तर गाईस ट्रेन मध्ये बसल्यावर आणि या बघा कशा बसल्या डायरेक्ट सीटाच्या कव्हर वर दादाने बसलेला आहे ना, डायरेक्ट फॅनच्या खाली बघू शकता कशा बसल्या. डायरेक्ट विषय खोल आणि चिकीवाला बी आलता, डायरेक्ट वडे वडे आणि हे बघू शकता डायरेक्ट समोसे चाय पण आणि बिस्लरी पण, लोणावळा चिक्की पण बघू शकता कशा बसल्या डायरेक्ट फॅनच्या खालतीच. आणि बघू शकता कशा अक्षरी म्हणजे गाड्यांच्या मेंढ्या. तर बघू शकता आमच्याकडे किती प्लेयर आहेत, 6 प्लेयर आपल्याकडे, 6 प्लेयर, 1 2 3 4 5 आणि मी एक 6वा मेन खिलाडी. तर माझ्यावाला य, तर मी वरून गाणी बोलतोय. ये मामा तुझे बाकीचे कार्याला, अरे रोहित मामा. काय आलता काहीतरी. तर हे नाव पण चालेल आणि गाणी म्हणतात. आपण गाणीच बोलणार काय की आपण गाणे मास्टर आहे. Oh my God. हा लाल दुपट्टा बोललो होतं गड्या रे गड्या रे गड्या. भेंडी फुटली सर, भेंडी फुटली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नाव आहे डबल कोण? आहे डबल पप्पा तुझा डबल नाही राव. ज्ञानेश्वर. डॉक्टर तुझे मुला मुलींची नावे सांगायची. डम 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 डपली बजा, तुम डपली बजा, डपली की शंकर भी नचा, डम डम डम. ए, मी तू कसा बोलला? रोहित होती ती भेंडी. मछली तल की उसका पानी है. हाथ लगा तो डर जाएगी, बाहर निकाला तो बच जाएगी. हां नाव बता. गौरी नशी पाठवला. तू बोल तुझं दुसरा. राधिका. तुझ्या मम्मीचं नाव होतं ना. वरून मी गाणी बोलणार, मी नाव घेऊन बोलणार. आम्ही कोणाला फेम देत नाही म्हणून तुझं नाव नाही ना. चलो कल सुबह पनवेल निकलेंगे. रोशनी राणा पण येतो राणा. ते नारळाचं पडले पाणी. काय पण मतलब सपना सपनों में सजला सपनों में दिल गया.
आलोय कल्याण जंक्शनला. आपण आलो बॅक टू होम. चाललं घरी. आता इथून ट्रेन बघूया आपलं लोकल आणि डायरेक्ट जाऊ घरी. तर बघा इथे सगळी एवढी उभे राहून आलो आम्ही. तर सगळे जमलेत. तर आपण डायरेक्ट लोकलमध्ये नंतर घरी जाऊन डायरेक्ट ब्लॉग एंड करून टाकू. कारण की आता काय शूटिंग यायचं बाकी नाही. तर भेटूया. बाय बाय.